भगवान नारायणानं आणि लक्ष्मीनं आपला मुलगा ब्रह्मदेवाच्या हाताला धरून नदी काठावर आणला, सुचिरंकृत स्नान केलं, त्याच्या बायकोलाही घातलं, ऐकता का, कन्येलाही शुचीचं स्नान घातलं आणि ब्रह्मदेवाच्या कानात नारायणानं आपल्या परंपरेच्या महावाक्याचा गुरुमंत्र दिला. आदि नारायण साराचे ते सार केला उपकार ब्रह्मदेवा. ब्रह्मदेवानं स्वेदज, उद्भिज, जालज, अंडज, भूचर, केचर, जलचर हे विश्व निर्माण केलं. परमेश्वराने सांगितलं, एकलेची नकंठे म्हणून या येणे माझ्या इच्छेनं सप्तऋषी तयार कर, मनु आणि शतरूपा तयार कर, मंथन कर आणि सृष्टीची उत्पत्ती तुझ्या करवी कर. पूर्ण जन्माला आले सनक सनंदन, ते विरक्त निघाले. नारदानं उपदेश केला, राग आला ब्रह्मदेवाला, अरे माझ्या लेकरांना परमार्थाला लावलंच, प्रपंच करू द्यायला पाहिजे होता. महाराष्ट्रात भारतात हिंदू कमी होता कामा नये. सगळ्यांना मी सांगितलं, आधी लग्न करा मग माझ्यासारखा संन्यास घ्या. जी येणारी बिचारी तिचे नुकसान करू नका. महाराष्ट्राचं भारताचं ऐश्वर्य वाढवा, कारण आपण कमी येणाऱ्या काळात भय नाकारता येत नाही. श्रोते वाक्य नीट ऐका. ब्रह्मदेवाला मंत्र दिला म्हणून उपकार केला असा शब्द उच्चारला. तिकडे बघा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचेंद्राने बोध गोरक्षासी. इकडं ऐका आता या परंपरेत, ब्रह्मयाने बोध आत्रीसी वैकी, ब्रह्मयाने बोध त्यांचे चंदू वैभव या परंपरेतले, आमचे गोळीन साहेब या परंपरेतले, आमचे रामकृष्ण महाराज वहाळ घरत या परंपरेतले, आमचा विठ्ठल ऋषिकेश वरद या परंपरेतले, आणि आंबे शिववरून जे जे आले सगळे अलंकार तुम्ही सगळेजण या परंपरेतले. ही परंपरा नारायण ब्रह्मा आत्री दत्त जनार्दन एकनाथ ते आणि पासून पर्यंत परमहंस परंपरा हीच परंपरा आहे. जीवनमुक्त स्वामी हीच परंपरा आहे. की आपल्या खोपट्याचे गोपाळ काका डोळेकर गोविंद बाबा ही परंपरा आहे. साताऱ्यातली हीच परंपरा, अमृतात मठात हीच परंपरा, पैठणची योगीराज महाराजांची हीच परंपरा. मी त्याच परंपरेचं पायी, आमची बोधले महाराज याच परंपरेची पायी. या परंपरेशिवाय इकडं तिकडं हालचाल करता येत नाही. आपले जगन्नाथ महाराज खांडवलकर याच परंपरेचे, लोकनाथ गावट याच परंपरेचे, काशपाल बाबा कालेकर याच परंपरेचे, महानंद बाबा याच परंपरेचे, शांताराम भाऊ भिवंडी श्रीगोंदा याच परंपरेचे. चलो सप्त ऋषी ना, सप्त ऋषी मास्टर ऑफ माइंड ज्याला म्हणावं लागतं ते आत्री आहे. त्यांचं लग्न अनुसूये बरोबर झालं. करंजी गाव, जिल्हा नाशिक, दिंडोरीच्या जवळ, आणि मग गोदावरीच्या काठावर मराठवाड्यात कुटियामध्ये 3 बालक जन्माला आले, ब्रह्मा विष्णू आणि महेश. त्यातले ब्रह्मदेव चंद्र झाले, शंकर दुर्वास झाले, आणि खाली जे एकमुखी दत्त राहिले ते विष्णू कृष्ण नारायण. इकडं नारायण आहे ते, दुसरं तिसरं कोणी नाही.
ब्रह्मयाने बोधा आत्रीसी पैकीला तो शेष शेष शब्दाचे दोन अर्थ आहेत. शेष शिल्लक उर्वरित आणि दुसरा अर्थ शेष म्हणजे प्रसाद. तो शेष लाभला लाभला प्राप्त झाला लाभला दिला. तो शेष लाभला दत्तात्रया. ऐका ना, दत्तात्रय कृपा केली जनार्दनी. दत्तात्रयांचे 3 शिष्य यदू महाराज, सहस्त्रार्जुन आणि देवगिरी किल्ल्यावर असलेले कचेरीतले अकाउंट विभागाचे प्रमुख चीफ, त्यांचं नाव जनार्दन स्वामी. त्यांचं गाव बहुल, तालुका 40गाव, जिल्हा जळगाव, भागाचं नाव खानदेश. त्यांना बोध केला. असे दत्तात्रयांचे 3 शिष्य त्या जनार्दन स्वामींनी गुरुमंत्र एकनाथ महाराजाला दिला आणि एकनाथ महाराज पैठणातून देवगिरी किल्ल्यावर चंद्रकुंडाजवळ आले आणि मलंग वेशात दत्तात्रयांनी दर्शन दिलं. मलंग हे स्थान मलंग गडला सुद्धा ठाणे जिल्ह्यात आहे. त्याचबरोबर टोकावड्याजवळ आज मी पाहिलं तो माळ मठ आहे ना, त्या मठावर शृंगी ऋषींचं जन्मस्थान आहे. जसं दक्षिणेत शंकराचार्याच्या शृंगेरी पीठाला किंमत आहे, तसं भविष्यात त्या मठाला शृंगेरी मठ म्हणू शकता. रात्री जिल्हा ग्रंथ पूर्ण केलाय तेव्हा आता सांगतो. ब्रह्मयाने बोध आत्रीसी पैकीला तो शेषला धला दत्तात्रया. दत्तात्रय कृपा केली जनार्दनी, एका जनार्दनी परिपूर्ण. मग नाथ महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. धन्य आजी नीती शतकातली तो जीवनात धन्यता तेव्हा प्राप्त होते जेव्हा संताचा संग होतो. धन्य आदिदीन संत दर्शनाचा परिणाम आनंद आजन्मीचा शीललेला. आता मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. सत्यापूर्तीनं सोडावे चरण त्यांचे. कायम त्यांचे चरण सोडू नयेत. आणि मग नाथ महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते म्हणायला लागले, पापाला स्वर द्या. ते म्हणायला लागले, दत्त माझी माता, दत्त माझा पिता. विठ्ठल भगिनी आणि माता राम पिता रामचंद्र हा तस कृष्ण माझी माता, कृष्ण माझा. अजून एक श्लोक माझ्या लक्षात येईना. अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राण ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थं भिक्षा. माताच पिता देवो
माता पार्वती पिता महादेव माताचे माताचे लक्ष्मी देवी पिता देव जनार्दन हा वैष्णवा. तिचं नाव काय? लालदास. दास म्हणजे वैष्णव बैरागी. त्यांच्यात लक्ष्मीला नारायणाला महत्व आहे. रामानंदा सीतेला रामाला महत्व आहे. आपल्या पार्वतीला शंकराला महत्व आहे. आणि आपल्या संप्रदायाच्या या परंपरेत दत्तात्रयाला माता पिता म्हटलेलं आहे. काही काही पिता तर पिता धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता. अभंगाचा भाव झाला असं गृहीत धरून 11ला 5 कमी मी वेळेची ना 10 बघाल का 5 कमी आहे. कीर्तन माझं संपलं. कसला तरी धूर यायला लागलाय. मला घशाला कोरडू पडती. गोपाल